कैरी धुतली, सालं काढली, कट करून घेतली. आता ही मिक्सरच्या भांड्यात टाकते. गूळ टाकते. पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. 1 चमचा लाल तिखट. गोड आंबट चवीची चटणी जर करायची असेल तर लाल तिखट नाही टाकलं तरी पण चालेल. थोडंसं मीठ टाकते. एकत्र करून घ्यायचं. हे बघा, थोडंसं जाडसर ठेवायचं. आता फोडणी करून घेऊ. गॅस चालू केला, छोटी कढई ठेवली. थोडंसं तेल टाकायचं. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. मोहरी टाकायची. थोडंसं जिरं टाकायचं. फोडणी गार होऊ द्यायची. आता यावर टाकून घेऊ. एकत्र करून घ्यायचं. चटणी तयार आहे.